अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. 619 पैकी 618 मतदारांनी मताधिकार वाजवला. आपल्याकडे एकूण मतदार जे होते 300 पुरुष, 319 महिला, 319 ते 319 महिलांनी मतदान वाजवलेलं आहे, मतदान केलेलं आहे. त्यासोबत 300 पुरुषपैकी 299 पुरुषांनी मतदान केलेलं आहे. तो असा आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे. 17A 17C रात्री 8 वाजेपर्यंत ते फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला एक कन्फर्म माहिती त्यावेळेला आपल्याला देण्यात येईल. मतदानाची जो टक्केवारी आहे, सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती. 10 वाजेपर्यंत एकच व्यक्तीने मतदान केलं होतं आणि ते येवलाचं होतं. आणि त्याच्या झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत 61 लोकांनी मतदान केलं. 2 वाजेपर्यंत 125 लोकांनी मतदान केलं आणि जवळपास 500 लोकांनी मतदान शेवटचे 2 तासात केलं. तो आपल्याकडे 618 लोकांनी मतदान केलेलं आहे. मतदारांनी या निवडणुकीमध्ये फार मोठा प्रतिसाद दिला आहे. आता पुढच्या टप्पा जो आणि शेवटच्या टप्पा, 2 टप्पे आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता आहे. आता रिसिव्ह का टप्पा आहे, जो आपला रिसिव्हिंग आता 5 वाजेपासून आपण सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये त्यांची सगळे जो स्टॅट्युटरी पेपर्स आहे, बॅलेट बॉक्स आहे, ते रिसीट करून आपण ट्रेजरीमध्ये ते सील करून ठेवणार आहे. त्या ठिकाणी पोलीसचा जो गार्ड आहे त्या ठिकाणी लक्ष देणार. ट्रेजरीमध्ये CCTV वगैरे त्या ठिकाणी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडथळा अडचण याच्यामध्ये होणार नाही. दुसरा जो विषय आहे, याच्याशिवाय जो पुढचा जो विषय आहे, तर 22 तारीख आहे. 22 तारीख सोमवार 22 तारीख सोमवार आहे. सोमवार सकाळी 8 वाजता आपला मतमोजणी सुरू होणार. मतमोजणीचं जो ठिकाण आहे ते खाली आहे. या बिल्डिंगच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य इमारतचे ग्राउंड फ्लोअरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्याला माहीत असेल की खूप वर्षपासून जो आपला मध्यवर्ती भाग होता त्या ठिकाणी तहसील कार्यालयाचा रेकॉर्ड रूम त्या ठिकाणी चालू होता आणि या सगळे रेकॉर्ड स्कॅनिंग डिजिटाईज ऑलरेडी झालेले आहे. तो आणि ते बल्क स्कॅनिंग करून त्याला ऑलरेडी म्हणजे पब्लिश पण जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वेबसाईटवर करण्यात आलेलं आहे. परंतु या रेकॉर्ड्स अजूनच खाली होता. तो आपण त्या सगळे रेकॉर्डला एक गोडाऊन, जो आता मोठ्या प्रमाणात गोडाऊन रिकामी झाले, त्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जो मुख्य इमारतच्या मध्यभागी एक फार मोठा जागा आपल्याला उपलब्ध होतोय, जो या 3 रूमचे म्हणजे जेवढं क्षेत्र आहे तेवढं जागा त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या स्वच्छ करून आणि त्या रेकॉर्ड टाईममध्ये स्वच्छ केल्याबद्दल मी RDC रोहित राजपूतजी, त्याच्यासोबत प्रदीप वरपे जनरल तहसीलदार, या 2 लोकांना अभिनंदन करतो, त्यांची टीमला. आणि त्या ठिकाणी आपण मतमोजणीचा कार्यक्रम म्हणजे खूप वर्षानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीमध्ये 4 टेबल राहणार आहे. त्या ठिकाणी मतमोजणी होणार आणि प्रत्येक टेबलवर एक सुपरवायझर आणि एक असिस्टंट राहणार. त्याच्या मागे एक टॅब्युलेशन टेबल राहणार, एक खोत राहणार आणि मॅक्सिमम 3 राऊंड, या 3 कॅन्डिडेट असल्यामुळे मॅक्सिमम 3 राऊंड याच्या कोटा पूर्ण करण्यासाठी याच्यात होऊ शकतो. 3 कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याकडून पोलिंग एजंट्स, प्रत्येक टेबलवर एक एजंट आणि ते स्वतः आणि त्यांची मुख्य एजंट्स, त्याचे असा प्रत्येकाकडून 3 जण, असा 3 × 3 9 जण ॲज पोलिंग एजंट त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो. आणि या ठिकाणी टॅब्युलेशन, कम्प्युटेशन टेबल या सगळ्या आपण उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. न्यूजसाठी राहुल देणे, नाशिक.